नुकत्याच झालेल्या राज्य विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेले आमदार राजेश विटेकर यांचा महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना पक्षाच्या वतीने 19 जुलै रोजी पाथरी शहरात भव्य स्वागत करत नागरी सत्कार करण्यात आला। विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचं शुक्रवारी सकाळी 11 वाजता परभणी जिल्ह्यामध्ये आगमन झालं। पाथरी शहरामध्ये शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वात आमदार विटेकर यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आष्टी फाट्यापासून मोटरसायकल रॅलीही काढली। नवा मुंडा परिसरातील शिवसेना भवन येथे 6 जेसीबी मधून आमदार विटेकर यांच्यावर फुलांची उधळण देखील करण्यात आली। क्रेनच्या माध्यमातून 500 किलोचा पुष्पहार विटेकर यांना घालण्यात आला। त्यानंतर शहराशेजारील अंजली मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात आमदार राजेश विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। पद्धतीत 20 वर्षापासून एक तरुण कार्यकर्ता 20 वर्षापासून राजकारणात होता। राजेदादा त्यांचं चांगला काम, राजेदादा एक वेळेस लोकसभा लढवली पण काही मतांना त्यांचा प्रभाव झाला आणि हे वर्षी त्यांची उमेदवारी निश्चित असताना आता राजेदादांना सगळं विश्लेषण केलं त्याचा आणि जे अजितदादांना शब्द दिला होता की 3 महिन्यात राजेदादाला विधान परिषदेचा आमदार करू आणि एकनाथ शिंदे असू द्या अजितदादा असू द्या, ते शब्दाला खूप पक्के आहे। आज ते शब्द अजितदादांना पूर्ण केलेला आहे आणि राजेशदादाच्या रूपानं तरुण खराबदार आमदार आमचे मतदारसंघासाठी दिलेला आहे। त्याच्यासाठी मतदारसंघाचा जिल्ह्याचा खूप मोठा बॅकलॉग जे मतदारसंघाचा विकास रुकलेला होता, रखडलेला होता। अनेक वर्षात हे मतदारसंघाचे रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही, खूप सारे प्रश्न हे मतदारसंघात आहे। त्यामुळे राजेशदादाच्या रूपानं एक चांगला आमदार यांनी अजितदादांना दिलेला आहे। त्याच्यामुळे शिवसेनाच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर नागरिक सत्कार केलेला आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेली आहे पुढच्या वाटचालीसाठी। त्यामुळं त्यांचा पुढचा जे 6 वर्षाचा काळ आहे त्याच्यासाठी शिवसेनाच्या वतीनं आम्ही शुभेच्छा दिली। महाआघाडीचे लोक मुंबई सोडून गेलेले हे म्हणलं होतं मी। राजेशदादा एक मोठ्या मनाचा नेता आहे। अनेक वर्षाला त्यांनी अनेक लोकांसाठी काम केलं, अनेक लोकांना त्यांनी मोठा केला। आज चांगला त्यांना संधी पक्षानं दिली तर सगळ्याच पक्षाच्या लोकांना त्यांचं स्वागत करायला पाहिजे होता, पण ते स्वागत ते लोकांना मोठ्या मनानं केलं नाही। पण आम्ही ते मोठं मन त्यांच्यासाठी केलं। एक महिना आम्ही रात्रंदिवस त्यांच्यासोबत होतो मुंबईत आणि आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपाशी विनंती केली की बाबा आमचे मतदारसंघाचा एक आमदार होत असाल तर तुम्ही पण याला हातभार लावा आणि राजेशदादाच्या रूपानं एक चांगला आमदार आमचे विधान परिषदला लाभला। येणारे विधानसभाला मला मदतच होणार आहे। त्यासाठी राजेशदादा आमदार झाले तर एक 11 म्हणून आम्ही या मतदारसंघाचा विकास करू आणि येणारे भविष्यात या मतदारसंघाचा चेहरा बदलू।